नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपल्या आजच्या लेक्चर्समध्ये आपण बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 पाहणार आहोत. यामध्ये वेळ न वाया घालवता सर्वांनी वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. आजच्या या टॉपिकवरती आपल्या खूप सारे क्वेश्चन्स तयार होणार आहेत आणि याचा फायदा हा तुम्हाला क्वेश्चन सोडवताना नक्कीच होईल. एक शिक्षक या नात्यानं आपल्याला हा कायदा काय आहे आणि यामधल्या कुठल्या तरतुदी असतील किंवा काय कलम असतील ही थोडक्यात आपण सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत. तर एकूण 7 प्रकरणं यामध्ये आहेत. पहिल्या प्रकरणामध्ये हे प्रारंभिक आहे, कलम पहिला आणि दुसरं या संबंधित आहे. प्रकरण दुसऱ्यामध्ये मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कलम 3 ते 5 मध्ये एक महत्त्वपूर्ण सांगण्यात आलेलं आहे. प्रकरण 3 आहे हे स्थानिक शासन, स्थानिक प्राधिकरण आणि मातापिता यांच्या कर्तव्याशी संबंधित आहे. 6 ते 11 कलम त्यामध्ये आहेत. चौथं प्रकरण हे आहे हे सर्वात मोठे हे प्रकरण आहे. यामध्ये शाळा आणि शिक्षक यांच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. 12 ते 28 हे कलम त्यामध्ये आहेत. 5वं प्रकरण जे आहे हे प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम व तो पूर्ण करणे याच्या संबंधित आहे. कलम 29 आणि 30 असे 2च कलम यामध्ये आहेत. आणि प्रकरण 6वं जे आहे हे बालकांच्या हक्कांच्या संरक्षणाबाबतीत आहे. 31 आणि 34 हे देखील कलम त्यामध्ये आहेत. प्रकरण 7मध्ये संकीर्ण आहे. 35 ते 39 कलम यामध्ये आहेत. आता प्रत्येक प्रकरणानुसार आपण समाविष्ट कलमांचा थोडक्यात आढावा घेऊया. प्रकरण पहिलं जे आहे हे प्रारंभिक आहे. 1 आणि 2 कलम यामध्ये आहेत. दुसऱ्या कलमामध्ये व्याख्या आहेत. 26 ऑगस्ट 2009 मध्ये हा कायदा अस्तित्वात आला आणि 1 एप्रिल 2010 रोजी हा अंमलात आलेला आहे. ठीक आहे. आता यामध्ये हा जो कायदा आहे हा संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे आणि त्या अगोदर जम्मू काश्मीरमध्ये नव्हता, परंतु 31 ऑक्टोबर 2019 पासून हा जम्मू काश्मीर देखील राज्यासाठी लागू झाला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या कायद्याला संसदेनं 4 ऑगस्ट 2009 रोजी मान्यता दिलेली आहे. तर तुम्ही या नोट्स ज्या आहेत त्यासुद्धा राईट डाऊन करून घ्यायच्या आहेत. सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी लिहिता येणार नाहीत, परंतु तुम्हाला ज्या लिहिता येतील त्यामध्ये व्हिडिओ पॉज करून तुम्ही त्या पाहू शकता. 4 ऑगस्ट या ठिकाणी 2009ला संसदेनं मान्यता दिली. पुन्हा जम्मू अँड काश्मीर आहे या ठिकाणी 31 ऑक्टोबर 2019 रोजी या ठिकाणी काय झालेलं आहे तर जम्मू काश्मीर राज्याला सुद्धा हे ॲक्ट लागू करण्यात आलेलं आहे. ओके. आणि खास करून 6 ते 14 वयोगट, बरं का, 6 वर्ष ते 14 वर्ष यांच्यामधील जी बालके आहेत त्यांच्यासाठी मात्र हा कायदा आहे. क्वेश्चन यावरती विचारला जाऊ शकतो. सिंपल आहे. परंतु आता हा कायदा लागू कधी करण्यात आला, अंमलात कधी आला? ठीक आहे. तर हा अंमलात आला तो 1 एप्रिल 2010 रोजी. ठीक आहे. आता यामध्ये व्याख्या, संक्षिप्त नावं वगैरे पहिल्या आणि दुसऱ्या कलमामध्ये आहेत. व्याख्या काय आहे तर वंचित गट जे आहे हे शासनाद्वारे निर्दिष्ट केलेले घटक असतील. त्यामध्ये SC ST, विकलांग बालक, ESBC म्हणजेच शैक्षणिक व सामाजिकरित्या मागासलेले आहेत त्यामध्ये. ठीक आहे. पुढे नंतर सामाजिक, सांस्कृतिक तसेच आर्थिक, भौगोलिक, भाषिक, लिंगभेद विषयक घटकांमुळे आलेले सर्व काही प्रवर्ग, या प्रवर्गातील बालक या वंचित गटामध्ये येतात. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर SC ST, पुन्हा नंतर VJNT, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती ड, इतर मागासवर्ग त्याला आपण OBC म्हणतो. पुढे नंतर दिव्यांग बालकं असतील किंवा HIV बाधित प्रभावित बालकं असतील, हे सर्व वंचित गटामधील बालकांमध्ये येतात. त्यानंतर दुर्बल घटकातील जी बालके आहेत ही वार्षिक उत्पन्न कमी असलेल्या पालकांचे बालक आहेत. त्या ठिकाणी पालनपोषण करणाऱ्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न जर 1 लाखापेक्षा कमी, हा सुद्धा एक त्या ठिकाणी क्वेश्चन बनू शकतो की उत्पन्न नेमकं कितीपेक्षा कमी असावं, तर 1 लाख रुपयांपेक्षा कमी असणारे जे या ठिकाणी पालक असतील तर त्यांच्या पालकांचं, पालनपोषण करणाऱ्या व्यक्तींचं जर उत्पन्न कमी असेल तर दुर्बल घटकातील बालक म्हणून त्यांना आपण लक्षात घेतो आलेलो आहोत. ओके. आता पुढे सर्वात महत्त्वाचं आहे यामध्ये की एक विकलांग व्यक्ती अधिनियम 1995 आणि त्या ठिकाणी एक राष्ट्रीय न्यास अधिनियम 1999 याद्वारे काय झालेलं आहे तर याद्वारे एक प्रकारचं गंभीर विकलांगता किंवा बहुविकलांग हे त्या ठिकाणी थोडक्यात स्पष्ट करून देण्यात आलेलं आहे.
आता या प्रकरणांमध्ये खास करून पहिलं जे प्रकरण आहे या संबंधित आपण जे पाहत आहोत यामध्ये 1995चा जो समान संधी हक्काचं संरक्षण हा एक पूर्ण सहभाग विकलांग व्यक्तीसाठी आहे. त्यामध्ये कलम 2मध्ये जी व्याख्या आहे विकलांगतेची, म्हणजे एखादं विकलांग बालक कोणाला म्हणायचं, तर त्याच्यामध्ये त्याला स्वमग्नता आहे. आता स्वमग्नता म्हणजे स्वतःमध्येच तो मग्न झालेला असतो. पुन्हा त्या ठिकाणी मेंदूचा अर्धांगवायू आहे. ठीक आहे, तुम्ही हे नोट डाऊन करून घेऊ शकता. एक थोडक्यात जर डीपमध्ये प्रश्न विचारला तर आपल्याला माहीत असायला हवं. पुढे नंतर यामध्ये मतिमंदता आहे, बहुविकलांगपणा आहे, मतिमंदता, पुन्हा नंतर बहुविकलांगता आहे. आता बहुविकलांगता या व्यक्तीच्या कल्याणाकरिता राष्ट्रीय न्यास अधिनियम, बरं का, म्हणजे हे विकलांग व्यक्ती जे आहेत यांच्या कल्याणाकरिता, ठीक आहे, खास करून इथे मी नोट करतो, कल्याणाकरिता राष्ट्रीय न्यास अधिनियम 1999 आहे. त्यामध्ये सुद्धा स्वमग्नता, मेंदूचा अर्धांगवायू, मतिमंदता, बहुविध विकलांगता या व्यक्तींच्या कल्याणाकरिता जे अधिनियम खंड 2 आहे यामध्ये गंभीर विकलांगता असलेले बालक याचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता गंभीर विकलांगता, ठीक आहे, तर RT ॲक्टच्या याच्यामध्ये एक दुर्बल घटकातील बालक, वंचित घटक, त्यामध्ये असलेले विकलांग बालक, यामध्ये विकलांग व्यक्तीसाठीचा अधिनियम 1995 आणि त्यांच्या कल्याणाकरिता राष्ट्रीय न्यास अधिनियम 1999 हे देखील आपल्याला क्वेश्चनमध्ये एखाद्या वेळेस किंवा जोड्या लावामध्ये किंवा वन लाईनर क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आता बाल हक्क संरक्षण आयोग 2005 कलम 3 असायला हवं इथं. कलम 3 आणि कलम 17 हे का दिलेलं आहे हे थोडक्यात तुम्हाला समजूनच येईल. आपल्याला हे कलमानुसार आपण पाहणार आहोत. राष्ट्रीय म्हटलं की 3 कलमनुसार आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोग म्हटलं की कलम 17 नुसार एक बाल हक्क संरक्षण आयोगाचा जो कायदा आहे 2005चा त्याच्यानुसार त्याची स्थापना आहे त्या आयोगांची. पुढे आता आपण या ठिकाणी जर बघितलं तर प्रकरण दुसऱ्यामध्ये आपण जाऊया. मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कलम 3 ते 5 या ठिकाणी थोडक्यात दिलेला आहे. कलम 3मध्ये दिलेला आहे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार. वर्ष म्हणजेच 6 वर्ष ते 14 वर्षाच्या दरम्यानचे जे काही बालक असतील त्यांना या ठिकाणी शासनाच्या ज्या काही स्कूल असतील, अनुदानित संस्था असतील किंवा त्यामध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत नजीकच्या शाळेमध्ये सर्व शिक्षण मोफत आणि सक्तीचं मिळविण्याचा हक्क या बालकांचा असेल. कुठलंही बालक त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण घेण्यापासून वंचित राहणार नाही, हे सुद्धा तिथं महत्त्वाचं आहे. मग दुर्बल घटक असेल किंवा त्या ठिकाणी विकलांग असतील किंवा वंचित गट असेल, या सर्वांना RTA शिक्षण घेण्याचा हक्क या कायद्यानुसार देण्यात आलेला आहे. कलम 4मध्ये नंतर वयानुरूप थेट प्रवेश देण्यात आलेला आहे. एखादा बालक असेल तर तो शिक्षण पूर्णमध्येच त्याला कुठल्या कारणास्तव पूर्ण करता आलेलं नसेल किंवा शाळेत प्रवेश घेतलेला नसेल तर त्याला डायरेक्ट एखाद्या शाळेमध्ये आता नजीकच्या शाळेत प्रवेश घ्यायचा आहे तर तो त्याला वयानुरूप तो प्रवेश घेऊ शकतो. त्याला प्राथमिक शिक्षणासाठी तो बालक वयाच्या 14 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा प्राथमिक शिक्षण पूर्ण करीपर्यंत मोफत शिक्षणासाठी हक्कदार त्या ठिकाणी तो राहणार आहे. मग यामध्ये विहित करण्यात येईल अशा रीतीने, आता म्हणजे 14 वर्ष, आता 14 वर्षापर्यंतचा आहे, मग वयानुरूप एखाद्यानं प्रवेश घेतलेला असेल बिचाऱ्यानं, ठीक आहे, वयानुरूप त्याला प्रवेश दिलेला आहे, परंतु मग 14 वर्षाच्या आतच त्याचं जर समजा संपत असेल काही प्राथमिक शिक्षण, तर प्राथमिक शिक्षण जे आहे त्यासाठी जर प्राथमिक शिक्षण पूर्ण नाही झालं, हे सर्वात महत्त्वाचं IMP आहे बरं का, मी सांगतो आहे हे त्यामुळे थोडंसं कारण आहे, लक्षात घ्या व्यवस्थित, की एखादा जर बालक असेल आणि त्यानं प्राथमिक शिक्षण त्याचं पूर्ण नसेल केलेलं आणि अनावधानाने त्यानं वयानुरूप थेट प्रवेश देखील घेतलेला असेल, तर असं बालक त्या ठिकाणी वयाचे 14 वर्ष पूर्ण झाल्यानंतरसुद्धा, बरं का, झाल्यानंतरसुद्धा प्राथमिक शिक्षण पूर्ण करीपर्यंत, म्हणजे ही अट काय आहे, तर ही अट आहे की प्राथमिक शिक्षण त्याचं काय होणं आवश्यक आहे, पूर्ण होणे महत्त्वाचं आहे, हे त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि जो कलम 3 आहे हा 6 ते 14 हे प्राथमिक शिक्षणासाठी आहे, पण वयानुरूप म्हटलं की त्याला प्राथमिक शिक्षण पूर्ण होऊ द्या, मग त्याचे 14 वर्ष जरी पूर्ण झालेले असतील तरी चालेल. मग कलम 5 जे आहे हे दाखला हस्तांतरण आहे. कुठल्याही विद्यार्थ्याचा दाखला अडवून ठेवता येणार नाही,
नजीकच्या शाळेमध्ये त्याला दुसरीकडे कुठे ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते सुद्धा तो घेऊ शकतो. कुठलाही मुख्याध्यापक असेल हा विलंब करणार नाही हे प्रमाणपत्र देण्यासाठी. ठीक आहे. जर विलंब करत असेल तर ते शिस्तभंगाच्या कारवाईखाली या ठिकाणी येत असतं. मग एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जरी बालक जात असेल तर त्याची अडवणूक करायची नाही. तो त्याचा दाखला मागण्याचा देखील त्याला हक्क आहे. पुढे नंतर प्रकरण 3 आपण बघूया. शासन, स्थानिक प्राधिकरण, मातापिता यांची कर्तव्य. म्हणजे समुचित शासनाचं कर्तव्य काय आहे, स्थानिक प्राधिकरणाचं कर्तव्य काय आहे आणि मातापिताचं कर्तव्य काय आहे त्याच्या संबंधित कलम आहे. कलम 6 जे आहे हे शाळा स्थापनेच्या बाबतीतला आहे. ठीक आहे. नजीकच्या भागामध्ये हा कायदा जो आहे हा कायदा लागू झाल्याच्या नंतर 3 वर्षाच्या आत शाळा स्थापन करणं या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजे त्या समुचित शासन असेल किंवा स्थानिक प्राधिकरणाने असेल या शिक्षणाचा हक्क विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी. कलम 7 आहे हे हम साथ साथ है म्हटल्यासारखं या ठिकाणी आर्थिक आणि इतर जबाबदाऱ्या ज्या आहेत यामध्ये शिक्षक असतील किंवा शासन असेल किंवा त्या ठिकाणचं स्थानिक प्राधिकरण असेल किंवा मातापिता असेल या सर्व जणांनी मिळून या ठिकाणी या इतर जबाबदाऱ्या ज्या आहेत ह्या पार पाडायच्या आहेत. आर्थिकच्या बाबतीमध्ये तर त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर राज्य असेल किंवा राज्य शासनाला सहाय्य केंद्र शासनाकडून असेल किंवा निधी असेल हे केंद्र राज्य यांचं समवर्ती जबाबदारीमध्ये आहे. म्हणजे हे तत्त्व जे आहे आर्थिक हे समवर्ती सूचीमध्ये हा शिक्षण विषय असल्याकारणानं आर्थिक समवर्तीमध्ये केंद्र आणि राज्यामध्ये वाटून आहे. पण इतर जबाबदाऱ्या ज्या आहेत त्यासुद्धा वाटून आहेत. म्हणजे शिक्षक असतील त्यांचं प्रशिक्षण मानके असतील, संशोधन असेल, नवनवीन कल्पना असतील, नियोजन असेल या सर्व गोष्टी देण्यासाठी राज्य शासन त्या ठिकाणी त्यांना निधी पुरवेल. या जबाबदाऱ्या 7 आहेत. कलम 8 आहे शासनाचं कर्तव्य. शासनाच्या कर्तव्यामध्ये मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी यामध्ये शासनाचा आहे. त्यामध्ये कसलाही कसूर त्यांच्याकडून होणार नाही याच्यासाठी शासन बांधील असणार. कलम 9 जे आहे हे स्थानिक प्राधिकरणासाठी कलम आहे. म्हणजे या ठिकाणी स्थानिक प्राधिकरणाच्या कलमामध्ये स्थानिक प्राधिकरणाच्या अंडर नजीकची जी काही शाळा असेल त्या ठिकाणी त्या शाळेला पायाभूत सुविधा पुरविण्याचे काम या ठिकाणी स्थानिक प्राधिकरणाला करणे आवश्यक आहे. क्वेश्चन या ठिकाणी बनतो. पायाभूत सुविधा पुरवणे खास नजीकच्या शाळेमध्ये कोणाला अधिकार आहे? तो तिथल्या स्थानिक प्राधिकरणाला अधिकार आहे. त्या अधिकार क्षेत्रात राहणाऱ्या शाळाच्या बालकाच्या प्रवेशाची जबाबदारी, त्याच्या अभिलेखांची जबाबदारी किंवा त्यावरती संनियंत्रण, इमारत असेल, अध्यापक वर्ग असेल, अध्ययन साहित्य असेल या सर्व काही ज्या काही सुविधा असतील या पुरविणे. तसेच वयाची 14 वर्ष पूर्ण होईपर्यंतचे जे बालकांचा अभिलेख आहे तो सुद्धा जतन करणे हे त्या ठिकाणी यांच्या अखत्यारीत आहे. कलम 10 जे आहे हे मातापिता व पालकांची कर्तव्य या ठिकाणी थोडक्यात आहेत. मातापिता आणि पालक जे आहेत यांनी नजीकच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची सोय किंवा दाखल करण्याची व्यवस्था ही करायची आहे. पुढे कलम 11 जे आहे हे शाळापूर्व शिक्षण तरतूद आहे. म्हणजे आपण शाळापूर्व तयारी मेळावे जे घेतो आता या 1-2 वर्ष झालं आपण ते कार्यक्रम साजरे करतो, एप्रिल-मार्चमध्ये घेतो. म्हणजेच अंगणवाडीतील वयोवर्ष 5 पूर्ण झालेले, 5.5 पूर्ण झालेले हे जे विद्यार्थी असतात हे 6व्या वर्षानंतर आपल्याला RTI ॲक्टनुसार त्यांना पहिलीपासून प्राथमिक शिक्षण द्यावं लागतं. मग त्याचा बेस बनण्यासाठी शाळापूर्व शिक्षण तरतूद हे कलम 11 त्या ठिकाणी आहे. म्हणजे की प्राथमिक शिक्षण घेण्यास तयार करण्यासाठी 3 वर्षावरील बालकांना, ओके हे सुद्धा तिथं लक्षात घ्या, 3 वर्षावरील बालकांना शाळापूर्व शिक्षणाची तरतूद म्हणजे एक थोडक्यात अंगणवाडीची तरतूदसुद्धा आपण एक थोडक्यात म्हटलं तरी या ठिकाणी चालेल बाल्यावस्थेतील. पुढे नंतर प्रकरण 4 आहे. हे सर्वात मोठं प्रकरण आहे. थोडंसं आपण फास्ट देखील बघूया आहे आणि माहिती नोट डाऊन घेत करत चला व्हिडिओ पॉज करून. यामध्ये शाळा व शिक्षक आणि यांच्या जबाबदाऱ्या आहेत. कलम 12 शाळाची जबाबदारी आहे. आता शाळाची जबाबदारी काय आहे तर शासकीय शाळा असतील किंवा शाळेत प्रवेश घेतलेल्या सर्व बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये आहे. पुढे नंतर RTI ॲक्टमध्ये आपण सर्वांनी पेपरला वाचतो की 25% प्रवेश, 25% प्रवेशाचे फॉर्म सुरू झाले. म्हणजे दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी हे 25% जे विद्यार्थी आहेत. समजा एखाद्या प्रायव्हेट शाळेमध्ये 100 विद्यार्थी आहेत तर त्यापैकी 25 विद्यार्थी ही दुर्बल घटकातील पालकांची पाल्य असणार आहेत. त्याची सोय
ही शाळेची जबाबदारी आहे त्या ठिकाणी ती पूर्ण करणे म्हणून. ओके. पुढे नंतर प्रवेश फी आणि चाचणी पद्धत कलम 13 आहे. यामध्ये कुठलीही कॅपिटेशन फी किंवा छाननी पद्धत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून घेता येणार नाही. आता कॅपिटेशन फी जी आहे ही कॅपिटेशन फी म्हणजे काय असतं, तर शाळेनं अधिसूचित केलेली एखादी फी असते, त्याच्या व्यतिरिक्त यांना कुठलीही फी त्या ठिकाणी मागता येत नाही. आता हे खास करून जे गव्हर्मेंट स्कूल आहेत त्यांच्यासाठी नाही आहे, परंतु जे अंशतः तत्वतः अनुदानित वगैरे आहेत अशांच्यासाठी आहे. आणि छाननी पद्धत नाही आहे कुठलीही, तर ती छाननी पद्धतीसाठी जर एखाद्या बालकाला जर ते शाळा भाग पाडत असेल तर त्या ठिकाणी पहिल्या उल्लंघनासाठी 25,000 रुपयाचा दंड त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि प्रत्येक उल्लंघनानंतर 50,000 रुपयाचा दंड या ठिकाणी तो वाढविलेला आहे. ही शिक्षा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ही कलम 13मध्ये 2च्या उपकलमामध्ये आहे. पुढे कलम 14 जे आहे हे प्रवेशासाठी वयाचा पुरावा आहे. आधी तर पुरवठा झाला आहे. पुरावा जो आहे तो त्यामध्ये जन्म मृत्यू नोंदणी कायदा 1886चा जो आहे, जन्म मृत्यू नोंदणी कायदा, विवाह नोंदणी कायदा जो असतो त्यानुसार नोंद घेतलेली असते. ठीक आहे. आणि त्या नोंदणीनुसार तो जर पुरावा नसेल तर एखाद्याला सक्ती नाही करता येत की जा बाबा तुझा पुरावा नाही आहे, तुला प्रवेश देता येणार नाही, असं काही करता येणार नाही आहे. त्यामुळं समानतेचं तत्त्व एक भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीमधलं कलम 14चं एक तशा पद्धतीचं सर्वत्र समानता प्रवेशासाठी वयाचा जरी पुरावा नसला तरी त्याला अडवणूक करता येणार नाही. ओके. पुढे नंतर कलम 15 जे आहे हे प्रवेशास नकार आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्याला देऊ शकणार नाही आहेत. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर वाढीव कालावधीमध्ये शाळेत त्याला प्रवेश देण्यात येईल. कुठलाही प्रवेश त्याला नाकारता येणार नाही. शाळा सुरू झाली आहे, आता 2-3 महिने झाले, आता काही तुला प्रवेश देता येणार नाही बाबा, असं काही करता येणार नाही. कलम 16 जे आहे हे परीक्षा देणे आणि निष्कासनास प्रतिबंध. परीक्षा देणे म्हणजे 5वी ते 8वीसाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षाची नियमित परीक्षा असेल, त्यासाठी अनुत्तीर्ण कुणी विद्यार्थी झाले असतील तर त्याला मार्गदर्शन करणे. आता हा कलम 16चा जो बदल आहे हा एक न्यूली बदल आहे. यामध्ये जूनमध्ये एक GR पारित झालेला आहे आणि शासनाने 5वी आणि 8वीची जी परीक्षा आहे ही परीक्षेमध्ये नापास करण्याची तरतूद देखील ठेवलेली आहे. एखादा नापास झाला तर त्याला पुन्हा काय करायचं, प्रशिक्षण द्यायचं थोडंसं आणि प्रशिक्षणानंतर परीक्षा घेऊन त्याला पुढच्या वर्गात ठेवायचं. आणि जर अनुत्तीर्ण झाला पुन्हा तर त्यामध्ये त्याच वर्गात ठेवण्याची परवानगी समुचित शासन त्या शाळेला देऊ शकतं. हे 16 नंबरचं कलम आहे. हे परीक्षेत 101% विचारलं जाईल तुम्हाला. कलम 17मध्ये बघा शारीरिक शिक्षा आणि मानसिक त्रास प्रतिबंध आहे. कसं लक्षात ठेवायचं, तर 17ला आपण खतरा म्हणतो, डेंजर म्हणतो. मग विद्यार्थ्यांना सर्वात जास्त मोठी डेंजरपणा कुठला वाटतो शाळेचा, की आज मास्तर मारतो की काय. ओके. तर ही शारीरिक शिक्षा आणि मानसिक त्रास हा या कायद्यान्वये या ठिकाणी देण्यात येणार नाही. जर कुठला व्यक्ती या ठिकाणी उल्लंघन त्याचं करत असेल तर शिस्तभंगाच्या कारवाईस तो पात्र असेल. मग हा विद्यार्थ्यासाठी जो वाटणारा खतरा आहे हा एखाद्यासाठी शाळेय कर्मचाऱ्यासाठी सुद्धा तो खतरा बनू शकतो. कलम 18नुसार शाळा स्थापनेस मान्यता आहे. कुठलीही शाळा जी आहे ही प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय जर ती स्थापन झालेली असेल तर मात्र ती त्या ठिकाणी शाळा म्हणून नसणार आहे. तर एका व्यवस्थित प्राधिकरणाकडून त्याची मान्यता घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि प्रमाणके असतील, त्याची मानके असतील, काही मापदंड असतील, त्याची पूर्तता करून शाळेचं प्रमाणपत्र मिळवून नंतर शाळा सुरू केलेली ही कधीही त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. कलम 19 त्याच्या संबंधितच आहे. याचा व्हिडिओ तुम्हाला वरती आय लिंकच्या बटनामध्ये दिसेल. 10 मानके आणि निकष जे कलम 19नुसार आहेत ती एक डिटेल व्हिडिओमध्ये एक 9 मिनिटाचा व्हिडिओ त्या ठिकाणी आहे. तो तुम्ही बघून घ्या. 2 मार्क त्या ठिकाणी तुमचे भविष्यात फिक्स होतीलच. कलम 20मध्ये अनुसूचीमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. आता अनुसूचीमध्ये सुधारणा कुठली, तर ही जी 10 मानके आणि निकष जी दिलेली आहेत यामध्ये सुधारणा करण्याचा अधिकार कलम 20नुसार या ठिकाणी केंद्र सरकारला देण्यात आलेला आहे. आता तुम्ही म्हणताल की हे कोणाला आहे, तर हा केंद्र सरकारला आहे कलम 20नुसारचं. ओके. तर हा मानके आणि प्रमाणके यांची भर घालता सुद्धा येते आणि भर कमी सुद्धा करता येते. म्हणजे एक ती प्रमाणके ठरवलेली आहे, ते अशी काही लॉंग लास्टिंग नाही आहेत, त्यामध्ये बदल होऊ शकतो. तो करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे.
कलम 21 जे आहे हे माणसाच्या जीविताचा अधिकार देणारं कलम आपल्या घटनेतलं आहे आणि तेच जीवित ठेवण्याचं काम या शाळा शिक्षक जबाबदारी प्रकरणात SMC आहे. त्यालाच आपण शाळा व्यवस्थापन समिती असं म्हणतो. आता शाळा व्यवस्थापन समिती जी आहे ही खास करून लक्षात घ्या, ज्या अल्पसंख्याक शाळा असतात, धार्मिक शाळा असतात किंवा काही विना अनुदानित शाळा असतात, त्यामध्ये ही SMC जी आहे ही सल्लागाराचं स्वरूप आहे. सल्लागाराचं स्वरूप आहे. ओके. आणि ज्या शासकीय आहेत, ज्या 100% अनुदानित आहेत, त्या ठिकाणी मात्र संनियंत्रण करण्यासाठी ही SMC समिती असते. 75% पालकांमधून सदस्य असतात, 50% महिला सदस्य असायला हव्यात आणि त्यामध्ये वंचित गटातील किंवा दुर्बल गटातील बालक जर शाळेत असतील तर त्यांच्या पालकांना देखील या SMCच्या व्यवस्थापन समितीमध्ये सदस्य म्हणून त्या ठिकाणी घेता येणार आहे. शाळेचा मुख्याध्यापक किंवा ज्येष्ठ शिक्षक त्या ठिकाणी त्याचा सचिव असतो, हे लक्षात घ्यायचं. कलम 22 नुसार शालेय विकास योजना देखील आखल्या जात असतात आणि या शालेय विकास योजनेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती जी गठीत करण्यात आलेली असते ती शाळा विकास योजना तयार करत असते. कलम 23 शिक्षक नेमणूक, अर्हता, अटी आणि शर्ती आहेत. शिक्षकांच्या नियुक्तीसाठी काय अर्हता असेल, D.Ed असेल, B.Ed असेल, पवित्र पोर्टलमध्ये निवड केलेली असेल, टेट पास होणं असेल, या सर्व काही गोष्टी ज्या आहेत या 23 कलमाअंतर्गत आलेल्या आहेत. आणि वेळोवेळी जे काही किमान अर्हता धारक करीत नसेल तर ते 5 वर्षाच्या कालावधीत अशी किमान अर्हता प्राप्त करतील. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी 5 वर्षाची अट, म्हणजे 5 वर्षाच्या आत ते अर्हता नसेल तर ती प्राप्त करणे, यासाठी किती वर्षाची मर्यादा आहे असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. कलम 24मध्ये शिक्षकांची कर्तव्य दिलेली आहेत. काय कर्तव्य असतील तर व्यवस्थित शिकवणे, अभ्यासक्रम पूर्ण करणे, नियोजन करणे, ठीक आहे, अध्ययन क्षमता विकसित करणे, पुन्हा नियमित पालक सभा घेणे, वेळोवेळी विद्यार्थ्यांची प्रगती पालकांना देणे, त्याची माहिती घेणे किंवा इतरांनी कोणी विचारली तर ती देणे, इतर कर्तव्य शाळेच्या व्यतिरिक्त पार पाडणे, ठीक आहे, ही सर्व कामं त्या ठिकाणी आहेत. शिक्षकांनी ही जर काम नाही केली तर त्या ठिकाणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होते. मग शिस्तभंगाची कारवाई झाली म्हणजे तो काय सस्पेंडच झाला असं नाही, तर त्याची बाजू मांडण्याचा देखील त्या ठिकाणी त्याला अधिकार RTEच्या ॲक्टमध्ये आहे. कलम 25मध्ये विद्यार्थी शिक्षक प्रमाण आहे. त्याचा व्हिडिओ आपण या 10 मानकांसोबत बघितलेला आहे. तर त्यासंबंधित एक क्वेश्चन तुम्हाला विचारतो, त्याचा आन्सर तुम्ही कमेंट्समध्ये द्या. जर 6वी ते 8वीच्या शाळा, प्राथमिक शाळेला लागून 6वी ते 8वीची जर शाळा असेल, ओके, आणि त्या ठिकाणी जर 200पेक्षा जर जास्त पट असेल 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचा, ठीक आहे, तर त्या ठिकाणी मुख्याध्यापक सोडून किती शिक्षक असायला पाहिजे, ठीक आहे, शिक्षकाचं प्रमाण किती असायला पाहिजे. व्यवस्थित उत्तर विचार देऊन करा आणि याचं उत्तर देण्यासाठी तुम्ही हा अगोदरचा व्हिडिओ, हा कलम 19-20वरचा प्रमाणके व मानके तो नक्की बघा. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला ती लिंक सापडेल. पुढे नंतर आता महत्त्वाची एक गोष्ट यामध्ये जी आहे ही कलम 26नुसार शिक्षकांची रिक्त पदे भरणे असेल. आता समुचित शासनाला ज्यावेळेस वाटेल की त्या ठिकाणी शिक्षकांची संख्या कमी आहे, त्या ठिकाणी ती भरणं आवश्यक आहे, त्या ठिकाणी ती वेळोवेळी त्या ठिकाणी शासनाला मार्गदर्शन मागवून शासनाकडून ते त्या ठिकाणी पूर्तता करून घेतील, पद मंजूर करून घेतील. फक्त एवढंच आहे यामध्ये की शाळेची जी शिक्षकांची रिक्त पदे आहेत ही एकूण मंजूर पदाच्या 10%हून अधिक असणार नाहीत. 10%चं बंधन आहे, ठीक आहे, म्हणजे 5 मंजूर पद आहेत आणि 5 मंजूर पदांपेक्षा देखील 10%नी जास्त शिक्षक त्या ठिकाणी जर असतील तर हे सुद्धा त्या ठिकाणी नसता कामा आहे. कलम 27मध्ये अशैक्षणिक प्रयोजनासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यास मनाई आहे. अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. बरेच जण म्हणतात अशैक्षणिक कामं, पण यामध्ये इलेक्शनची कामं, कुठल्याही शिक्षकांना जनगणनेची कामं किंवा आपत्ती निवारणाची कामं किंवा स्थानिक प्राधिकरण अथवा राज्य विधानमंडळाचं जे काही काम आलेलं असेल ते करणं आवश्यकच आहे एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून. या व्यतिरिक्त शिक्षक त्याला दुसरं कुठलं काम असेल तर त्याला ते मनाई करू शकतात, ठीक आहे. हे कलम 27नुसारचं आहे. कलम 28मध्ये खाजगी शिकवणीस प्रतिबंध करण्यात आलेला आहे. असं जर झालं तर त्या ठिकाणी खाजगीरित्या स्वतःला कुठलाही एखादा शिक्षक खाजगीरित्या त्या गुंतवून ठेवणार नाही, शिकवणी घेता येणार नाही असं त्या ठिकाणी आहे. पुढं 5वं कलम जे आहे ते 5व्या प्रकरणामध्ये प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम व तो पूर्ण करण्यासाठी 29 आणि 30 हे 2 कलम आहेत.
त्यामध्ये 29 कलम जे आहे हे अभ्यासक्रम आणि मूल्यमापनासंबंधित आहे. कलम 30 जे आहे हे परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र आहे. तर आपण मागे एकदा संचयी मूल्यमापन पत्र किंवा संचयी पुस्तिका म्हणून सर्वांनी हाताळल्या असतील. यामध्ये संचयी पुस्तिकामध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 8वी पासचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देत असतात. तेच पूर्तता प्रमाणपत्र आहे. ओके. आणि ही परीक्षा देखील त्या ठिकाणचं आहे. अभ्यासक्रम असेल, मूल्यमापन तंत्र असेल, CCE म्हणतो आपण त्याला, कॉम्प्रिहेन्सिव्ह कंटिन्युअस इव्हॅल्युएशन. ओके. त्यानुसार अभ्यासक्रम आणि मूल्यमापन आहे. ठीक आहे. आणि यामध्ये ज्या काही तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलेली विधानं असतील ही सकारात्मकदृष्ट्या जर तुम्ही विचार केला तर ती सर्व बरोबरच असतील. ठीक आहे. पुढे नंतर प्रकरण 6 आपण बघूया. यामध्ये बालकांच्या हक्कांचं संरक्षण केलं गेलेलं आहे. 31 ते 34 कलम आहे. 31 मध्ये बालकांच्या हक्कांचं संरक्षण दिलेलं आहे. या अंतर्गत कलम 3 नुसार, आता बघा महत्त्वाचं 3 म्हणजे कुठलं, तर बाल हक्क संरक्षण आयोग आहे. बाल हक्क संरक्षण आयोग. तुम्ही सुद्धा नोट करून घ्या, याच्यावरती प्रश्न तयार होऊ शकतो. जो 2005चा आयोग आहे त्यामध्ये कलम 3 जे आहे हे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करतं आणि कलम 17 जे आहे ते राज्य बाल हक्क संरक्षणाचे तरतूद करतं. आपण सुरुवातीलाच बघितलं होतं, पण परत एकदा या ठिकाणी मी सांगतोय तुम्हाला. यामध्ये पुढे या अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे किंवा संरक्षक उपाययोजनांची तपासणी करणे, त्याचा आढावा घेणे, काही शिक्षणाच्या हक्काशी संबंधित काही तक्रारी असतील त्याचं निवारण करणे आणि आवश्यक ती पावलं उचलणे हे या ठिकाणी याच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी आयोगाची कर्तव्य यामध्ये दिलेली आहेत. हालाकी हा जो ॲक्ट आहे हा 2009ला आलेला आहे, परंतु आयोग हा 2005लाच तयार झालेला आहे. म्हणजे संरक्षणाची जबाबदारी असणारी संस्था अगोदर स्थापन झालेली आहे, परंतु एक संवैधानिक कायद्यानंतर स्थापन झालेला आहे. ही सुद्धा गोष्ट आपण तितकीच लक्षात घ्यायला हवी. गाऱ्हाण्यांचं निवारण करणे, गाऱ्हाणे दूर करणे, यामध्ये तक्रार प्राप्त झाल्यानंतर स्थानिक प्राधिकरण असेल किंवा काही ठराविक पक्षकार असतील यांना त्यांची वाजवी संधी दिली जाईल गाऱ्हाणे मांडण्यासाठी. ठीक आहे. आणि तरतुदींनुसार राज्य बाल हक्क आयोगांकडून निर्णय देण्यात येईल. राज्य असेल किंवा एक त्यामध्ये स्थानिक प्राधिकरणांकडून असेल. ठीक आहे. अपील देखील करता येईल त्यामध्ये. कलम 33 मध्ये राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना केली गेलेली आहे. केंद्र सरकार प्राथमिक शिक्षण व बालविकास या क्षेत्रामधले जे काही हुशार, ज्ञान आणि प्रत्यक्ष ज्ञानी व्यक्ती असतील यांची एक राष्ट्रीय सल्लागार परिषद स्थापन होईल आणि यांचं कार्य काय असणार आहे, तर त्या ठिकाणी एक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाला सल्ला देणे. ठीक आहे. केंद्र शासनास सल्ला. प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की केंद्र शासनास सल्ला देणारी संस्था परिषद कोणती, तर राष्ट्रीय सल्लागार परिषद आहे कलम 33 नुसार. ॲक्ट 33, आर्टिकल 33 आणि आर्टिकल 34 जे आहे. आता आपण स्टॉक बुक 32-33 लक्षात ठेवतो बघा. स्टॉक बुक 32-33, तर त्या 32-33 मध्ये 33 जे आहे हे राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना आहे. केंद्र शासनास सल्ला देणारी एक परिषद आहे आणि राज्य शासनास सल्ला देणारी एक परिषद आहे. त्यामध्ये कमाल किती सदस्य आहेत हा प्रश्न त्या ठिकाणी तयार होऊ शकतो. कमाल किती सदस्य आहेत, तर त्यामध्ये 15 सदस्य हे कमाल सदस्य आहेत. ओके. हे देखील त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे प्रकरण 7 आहे. संकीर्ण आहे, संपत आलेला आहे. थोडक्यातच भाग या ठिकाणी राहिलेला आहे. कलम 35 जे आहे हे निर्देश देण्याचा अधिकार आहे. केंद्र सरकारला निर्देश देण्याचा अधिकार आहे. आता केंद्र कोणाला निर्देश देणार लक्षात घ्या. केंद्र हे समुचित शासन किंवा स्थानिक प्राधिकरण असेल तिथलचं, हे समुचित शासन त्या तिथल्या स्थानिक प्राधिकरणाला निर्देश देणार आणि स्थानिक प्राधिकरण कोणाला निर्देश देणार, SMCला निर्देश देणार. अशा पद्धतीची ही क्रम आहे. पुढे नंतर कलम 36 जो आहे हा खटला चालविण्यास पूर्व मंजुरी त्या ठिकाणच्या CO ची घ्यावी लागते. एखाद्या शिक्षकावर जर काही खटला चालवायचा असेल तर, शिक्षापात्र असेल तर त्याच्याशिवाय ते करता येणार नाही. कलम 37 सद्भावनापूर्वक कारवाई संरक्षण देखील त्या ठिकाणी देण्यात येईल. असं डायरेक्ट फासावर चटकवलं जाणार नाही त्याला. कलम 37 नुसार हे लक्षात ठेवा, फार महत्त्वाचं आहे प्रत्येकासाठी. कलम 38 समुचित शासनास नियम करण्याचा अधिकार. केंद्राला असं वाटलं त्या ठिकाणी आपल्याला काही तरतुदी अंमलात आणायच्या तर अधिसूचना काढणार, त्यानुसार ती नियम करणार
आणि नंतर आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे 39 नंबरची बदल हा कलम 2012मध्ये चेंजेस केलेला आहे, याच्यामध्ये नवीन जोडलं आहे केंद्र सरकारच्या अडचणी दूर करण्याचा. आता केंद्र सरकारला एखाद्या गोष्टीत जर काही एक विपरीत परिस्थितीत काही अडचणी येऊ शकते या ॲक्ट संबंधित, तर ती केंद्र सरकारला तरतूद करण्याचा अधिकार मात्र त्यात देण्यात आलेला आहे. तर या सर्व गोष्टी आपण इत्थंभूत पूर्णपणे पाहिलेल्या आहेत, तुम्ही नोट केलेल्या देखील असतील. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचा आहे. थोडक्यात आपण रिव्हिजन याची काय आहे ती बघूया. यामध्ये 2009 हा जो कायदा आहे हा 1 एप्रिल 2010 रोजी लागू झाला. जम्मू काश्मीरला अगोदर नव्हता, पुन्हा नंतर तो 31 ऑक्टोंबर 2019 पासून लागू करण्यात आला. ठीक आहे. आणि पुन्हा नंतर यामध्ये एकूण 39 कलमं आहेत. 39 कलमे आहेत, तर मग प्रकरणे किती आहेत? यामध्ये प्रकरणे 7 आहेत. ठीक आहे. सर्वात मोठं प्रकरण कुठलं आहे? तर सर्वात मोठं प्रकरण 4थं आहे. यामध्ये काय आहे? तर शाळा आणि शिक्षक यांच्या काय आहेत? तर जबाबदाऱ्या आहेत. ठीक आहे. राज्य सल्लागार परिषदेमध्ये 15 सदस्य असतात. राष्ट्रीय सल्लागार परिषद आणि राज्य सल्लागार परिषद यांची कार्य काय आहेत? तर सल्ला देण्याचं काम आहे. राष्ट्रीयचं सल्ला देण्याचं काम केंद्राला आहे आणि राज्य सल्लागार परिषदेचं काम काय आहे? तर राज्याला सल्ला देण्याच्या बाबतीतलं आहे. हे कशासाठी? तर हे त्या ठिकाणी अधिनियमाची तरतूद प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी. कुठल्या अधिनियमाची? 2009 RTA ॲक्टची. ठीक आहे. पुढे नंतर त्या ठिकाणी सद्भावनापूर्वक केलेली कारवाई असेल किंवा दंड असेल, दंडाची सोय जी आहे ही किती आहे? 25,000 पहिल्यांदा आहे, 50,000 नंतर आहे. एखाद्या मुलाला प्रवेश देताना जर छाननी वगैरे केली किंवा काही इंटरव्ह्यू वगैरे घेतला किंवा परीक्षा घेण्याचा तसा अधिकार कुठल्या शाळेला नसतो, बरं का. पुन्हा SMCचं जे स्वरूप आहे, कलम 21 नुसार SMC जी स्थापन करण्यात आलेली आहे तिचं अल्पसंख्याक धार्मिक संस्था असतील किंवा विना अनुदानित संस्था असतील, तिथं SMCचं स्वरूप जे आहे हे सल्लागार स्वरूप त्या ठिकाणी SMCचं आहे. 75% पालक वर्गातून त्या ठिकाणी सदस्य असतात. नंतर दुर्बल व वंचित घटकातील पालक वर्ग देखील असतात आणि 50%चं बंधन आहे. 50% त्यामध्ये या SMCमध्ये कोण असल्या पाहिजेत? महिला असल्या पाहिजेत. ठीक आहे. पुढे नंतर केंद्र सरकारचं महत्त्वाचं कलम जे आहे ते आहे कलम 39. ठीक आहे. कुठलीही शाळा प्रमाणपत्र मानकं असेल तरच ती मान्यता प्राप्त आहे. तिला UDAS आहे. UDAS क्रमांक जो आहे हा किती आकडी आहे हा सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. खास करून तुमच्यासाठी प्रश्न UDAS नंबर प्रत्येक शाळेला देण्यात आलेला असतो, तो किती अंकी आहे? ठीक आहे. किती अंकी असतो? पुढे नंतर आता जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. हा आता एक अधिकृत प्रश्न समजा सरावासाठी. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम केव्हा तयार झाला? 2009, 10, 11, 12. घाईघाईत उत्तर देऊ नका, विचार करून कमेंट्स करा आणि कमेंट्स करून काही सल्ला असेल, सजेशन असेल, व्हिडिओ आवडला असेल, काही तुम्हाला सांगायचं असेल तर ते सुद्धा कमेंट करा. prayaginstitute@gmail.वरती मेल करा. ठीक आहे. आणि गरजू लोकांपर्यंत, गरजू शिक्षकांपर्यंत हा ॲक्ट काय आहे त्यासाठी तो पोहोचवण्यासाठी शेअर देखील करा. ओके. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल स्पर्धा परीक्षेच्या सर्व लोकांकरिता आहे. माहितीस्तव सर्वांचं ज्ञान वाढविण्यासाठी सुद्धा आहे. तर भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.